हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर जस्ट मला आता 2 वाजून 30 मिनिटं म्हणजे 2:30 वाजत आले, तर 2:30 झालेले आहे, 5 मिनिटं बाकी आहे। तर मग आता मी त्याच्यानंतर काय काय कामं करते, दुपारी किचनमध्ये कसं आवरते आणि नीटनेटकं माझं किचन कसं ठेवते तर ते तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला आता पटकन किचनची क्लिनिंग करणार आहे थोड्या वेळातच। तर मी आधी चेंज वगैरे करणार आणि मग तुमच्याशी शेअर करते सर्व काही। चला मग। तर जॉब करत असताना पण आपलं किचन टापटीप दिसावं, तर यासाठी छोट्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे। मेन काय आहे, आपलं किचन ओट्याच्या मागचं जे आपले खिडकी विंडो जर असेल, विंडो किंवा तो स्पेस असतो ना तेवढा, तो क्लीन राहणं किंवा आपण जे आपले जे ऑर्गनायझर असतात ना ते क्लीन राहणं, ह्या गोष्टी तुम्ही ठेवा। सिंकमध्ये भांडे नसणे, ते सिंक व्यवस्थित घासलेलं किंवा नळं ना ते पण स्वच्छ असायला हवी। ह्या सर्व गोष्टी असतात की आपण आपल्या किचनमध्ये कसं ठेवतो, आणि तेव्हा आपलं किचन टापटीप म्हणजे आपण जॉब पण केला तरीही आपलं घर आपण स्वच्छ ठेवू शकतो, टापटीप ठेवू शकतो। तर याच्यासाठी काय करते मग मी दुपारी जेव्हा येते ना, पहिल्यांदा तर आपलं काय असतं, किचनचं काम जास्त सर्वात मोठं काम म्हणजे किचन। तर बाकीच्या गोष्टी तर आपल्या ऑर्गनायझर असतात, कपडे वगैरे आपण ठेवून देतो जिथल्या तिथं हॉलमध्ये, एवढा नसं। मेन काय असतं आपलं किचन। तर जर किचनला थोडासा वेळ दिला ना, म्हणजे 1 तास तरी, इवन 1 तास जर दिला ना वेळ, तरी आपलं किचन मस्त छान चकाचक दिसेल, टापटीप दिसेल। आपण जॉब करत असताना सुद्धा छान दिसेल। मग येणारे जाणारे बघणारे म्हणतील, अरे वा, जॉब पण करते पण तरी घर टापटीप ठेवते, स्वच्छ ठेवते। आणि जिथं आपण म्हणतात ना, जिथे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे। आणि जेवढं आपण स्वच्छ ठेवू, टापटीप ठेवू, तेवढंच आपल्याला म्हणजे चांगल्या ह्या गोष्टी चांगल्या असतात। नाहीतर तुम्हाला सांगते, घाण जर दिसली तर आपल्याला सुद्धा किळस वाटते आणि नको वाटतं ना। आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना, तर ह्या गोष्टी झाल्या पाहिजे। लहान मुलं असो नसो तरी स्वच्छ राहायलाच पाहिजे आपलं घर। आणि मला तर स्वच्छ असलं ना तरच आवडेल त्या घरात राहणं, तिथं पाणी पिणं, जेवण करणं, जेवण बनवणं, ह्या गोष्टी आवडतात। म्हणून मग मी तरी पर्सनली माझ्यासाठी माझं किचन स्वच्छ ठेवते, माझ्या मनाला आनंद मिळतो त्या गोष्टीतून। तर मी माझं असं किचन मस्त छान स्वच्छ करत असते। तुम्ही पाहिलं तर मी मुलांचं सुद्धा करते, माझ्या शाळेचे तर कामं असतात, भरपूर कामं सध्या तरी लोडिंगला आहे। पण मी आल्यानंतर मुलांना पहिल्यांदा खाऊ घालते, गरमागरम काहीतरी बनवते किंवा त्यांना म्हणजे गरम चपाती भाजी असली ना ती सुद्धा गरम करून खाऊ घालणार। त्याच्यानंतर मग मी माझ्या कामाला लागते। तर त्या सर्व गोष्टी त्यांचा आधी पाहते, नंतर मग मी लगेच माझं किचन स्वच्छ करते, नीटनेटकं करते। तर तुम्ही पाहणार मी लगेच भांडे घासायला घेतली, मुलं म्हटलं तोपर्यंत खेळताय। आद्विकला झोपवणार मी नंतर, म्हटलं त्याआधी मी ही कामं आवरून घेते। तर मी लगेच कामं आवरायला घेतली। तुम्ही पाहिलं भांडे वगैरे सर्व घासून झाले, बॉटल्स वगैरे मुलांच्या क्लीन केल्या। आद्विकची बॉटल नसते आता, कारण की त्याला सुट्टी लागलेली आहे क्रिसमसची, त्याच्यामुळे। आणि इथं मी सर्व बॉटल्स क्लीन करते, रोज डेली क्लीन करत असते मुलांच्या बॉटल। अजिबात तीच रिपीट मी पाणी भरून मुलांना कधीच देत नाही। तर ही पण गोष्ट मी नियमित पाळते ह्या गोष्टी। आणि लगेचच भांडे झाल्यानंतर सिंक हे घासून घेते। सिंक घासण्यासाठी सुद्धा इवन माझा दुसरीच घासणी असते, भांड्यांची वेगळी, परत बेसिंगची वेगळी, ह्या गोष्टी मी ठेवते वेगवेगळ्या याच्यामध्ये जे आहेत ना माझ्याकडे ठेवायचं। तर त्याच्यात तर इथं मी नळंसुद्धा घासून घेते। आणि माझी सवय पडली, दोन्ही टाईम मी दुपारी आणि संध्याकाळी नळांवर हात फिरवते, जेणेकरून ना जास्तीचे घाण होत नाही, चिकट होत नाही। तर हे रोज केलं ना तर मग कसं जास्त लोड पडत नाही, पण पटापट आपली कामं होतात। जर ना तुम्ही खूप दिवसातून जर ही स्वच्छता करत असणार ना, तर ते खूप जास्तीचे घाण होतं आणि ते क्लीन करायला खूप जास्त वेळ जातो, वेळ पण जातो, शक्ती तेवढी लागते, एनर्जी, त्याच्यानंतर वेळ पण जातो आणि आपल्याला ना मग खूप दुसऱ्या गोष्टीकडे वेळ देता येत नाही। म्हणून आपल्याला कमीत कमी वेळ, रोज कमीत कमी वेळ लागावा, यासाठी रोजच्या डेली ह्या टाईपमध्ये क्लिनिंग करा की आपलं ना किचन ओटा, आपली स्टाईल अजिबात घाण होणार नाही, चिकट होणार नाही। त्याच्यासाठी ह्या रोज असं तुम्ही करत जा, रोज तिथं हात फिरवत जा। तर मी कुठं रोजची क्लिनिंग करते तेच तुम्हाला दाखवते। आता नळ बेसिंग माझं रेग्युलरली 2 टाईम घासते, नळांवर हात फिरून घेते, 2 टाईम घासणीने फिरते, त्याच्यामुळे खूप लवकर स्वच्छ होतात। त्याच्यानंतर मग मी लगेच काय करते,
ही इथं खिडकी ना तिथं सुद्धा बघा धूळ बसते, धूळ बसलेली असते आणि मग तिथं खूप असं घाण दिसतं आणि मग असं वाटतं का खूप दिवसापासून आपण क्लिनिंग केली नाही किचनची आणि म्हणून मग मी काय करते घासणी अजिबात मी त्याला साबण वगैरे काही लावलेला नाही, लिक्विड वगैरे. फक्त जी ओली घासणी ना मी त्याने फक्त असं घासून घेते आणि त्याच्यानंतर फडक्याने पुसून घेणार आहे सर्व. मी रोज असंच करते. म्हणजे तुम्हाला असं की आपण एकदाच आठवड्यातून 15 दिवसातून किचन धुवून काढू, जर ही गोष्ट पण नसेल ना पॉसिबल होत, तर तुम्ही रोज असं ओली घासणी घ्या. अजिबात त्याला साबण ओल्या घासणी जे स्क्रबर असतं ना, स्क्रबर गोलाची जी घासणी असते ना ती घ्या आणि त्यांनी असा हात फिरवा, तर हा चिकटपणा निघून जातो. तर ते मी अशीच करत असते नेहमी. तर इथं मस्त छान सर्व असं घासून घेतलं. त्याच्यानंतर लगेच गॅसवरती पण थोडंफार तेलकट वगैरे शितडे तर थोडंफार काही पडलेलं असं त्याच्यावर पण असा हात फिरवून घेतलेला आहे मी. तर ह्या पद्धतीने मी करत असते. तर म्हणजे ही गोष्ट आपण रेग्युलरली केली ना तर तुम्हाला सांगते तुमचं 100% किचन खराब होणारच नाही आणि तिथं घाण पण होणार नाही आणि तुम्हाला जास्तीचा वेळ पण द्यावा लागणार नाही किचनसाठी. म्हणजे महिनाभर पण तुमचं किचन अगदी टकाटक राहणार, चमकेल अक्षरशः आणि असं वाटेल का रोजच आपण किचन धुवून काढतो असं बाकीच्यांना वाटेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा. आता मी स्प्रे केला आणि त्याच स्क्रबर आहे जी घासणी तिने फक्त असा हात फिरून घेतला म्हणजे एकदम छान ते निघेल. तिथलं सर्व तेलकटपणा जे डाग असतील ना पडलेले ते निघून जाणार आहे. तर ह्या पद्धतीने मी करत असते. आता इथं सर्व मी घासून घेतला. आता काय करते, कोरडा फडका आहे हा कॉटनचा, तर त्याने फक्त मी आता पुसून घेते, कोरड्या फडक्याने पुसून घेते मी सर्व. असं मस्त छान पुसून घ्यायचं जे आपण घासून घेतो तो ओल्या घासणीने. तर इथं मी गॅस पण असं छान मस्त पुसून घेत आहे. गॅसला तर मी स्प्रे केला होता पण मग असं पुसून घेते कोरड्या फडक्याने कॉटनच्या. तर असं पुसून घ्या तुम्ही आणि मस्त इतकं तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही. तर असं वाटतं की गॅस ओटा धुवून काढलेला स्वच्छ असं वाटेल तुम्हाला. मी पूर्ण तुम्हाला फायनल लुक दाखवेलच. तर कमी वेळेमध्ये आपल्या किचन एकदम चमकेल आणि कमी वेळेमध्ये आपल्या किचनची स्वच्छता होईल आणि रेग्युलरली किचन एकदम भारी दिसेल. तर इथं आता मी काय केलं, आधी कोरड्या फडक्याने घेतला, मग फडक्याला ह्या धुवून घेतलं, परत मी मस्त क्लीन केलं फडक्याला ओलं आणि मग परत एकदा पुसून घेते म्हणजे दुसऱ्यांदा. तर इथे छान मी पुसून घेतलेलं आहे आता आणि मग जे जाळ्या वगैरे आहे ना त्यासुद्धा पुसून व्यवस्थित लावून देत आहे सर्व आणि जिथल्या तिथं लगेच पुसून वगैरे स्वच्छ केला. झाले माझं इतकं क्लीन. त्याच्यानंतर मग खलबत्ता ठेवून घेतलेला आहे. जे सुरी वगैरेचं त्याचं स्टँड आहे ना ते क्लीन करून घेणार आहे. ते पण असं क्लीन करत राहायचं, त्याच्यामध्ये न घाण पडलेली असती, काळपटपणा येत राहतो. मग ह्या गोष्टीसुद्धा आपण नेहमी अशा क्लीन करायला घेत जा. ते एकदम नाही खूप घाण दिसतं आणि प्रत्येक गोष्ट ना बाजू सरकून वगैरे पुसून घेत जा, कारण की तिथं घाण पडलेली, घाण म्हणजे म्हणता येईल म्हणजे अन्नाचे कण वगैरे आपण काम करता करता पडलेले असतात, तर ते स्वच्छ करून घ्या. आता मी तर सर्व माझं किचनचं झालेलं आहे. आता सुरी कैची ज्या आपल्याला लागतात ना कट करण्यासाठी जे साहित्य ते आता मी इथं मस्त छान असं क्लीन करून घेते. तर त्याला पण घासून घेते, सुरी वगैरे व्यवस्थित धुवून घेते सर्व एकत्र. आपण दैवी असं करतच असं स्वच्छ, पण आता तरी पण मी मग घासून वगैरे घेतलं इथं परत आणि स्टँड पण धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे. कारण की कधी कधी आपण कट केल्यानंतर सुरी तशी ठेवतो, मग ते परत तिथं थोडंसं घाण वगैरे स्टँडला लागले जाते, तर त्या लागतेच. ते काहीही एवढं लाजण्यासारखं नाही आहे. सर्वांच्या घरात सर्व ज्या वस्तू असतात आपल्याला माहितीच आहे कसं घाण होतं आहे काय होतं आहे. तर ते म्हणून मग काय करायचं, ते पण मध्ये मध्ये असंच काढून स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजे कसं येणारे जाणारे बघणारे म्हणतील अरे वा जॉब करते पण तरी घर किती छान ठेवते असं म्हणायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगेल अजिबात जर ह्या तुम्ही गोष्टी केल्या आणि किचनसाठी तुम्हाला अजिबात जास्त वेळ द्यावा लागणार नाही. तुम्हाला ना इतर टाईमसुद्धा तुमच्यासाठी मिळेल. तर इथं माझं सर्व क्लीन झालेलं आहे. सर्व मी आता इथं पाणी काढून घेतलं, बेसिंग स्वच्छ धुवून घेते. आता इथं झालं आहे माझं सर्व, मस्त पुसून घेते आणि इतकं छान मस्त क्लिनिंग झालेली आहे ना खूप भारी. त्याच्यानंतर मग मी लगेच त्याच ओल्या फडक्याने मस्त छान स्टाईल वगैरे साईडची पुसून घेतलेलं आहे. थोडेफार डाग उडलेले असतात ते पुसून घेतलेलं आहे आणि मस्त छान असतं माझं किचन क्लीन झाले. अगदी कमी वेळेमध्ये झालेलं आहे, तुम्हाला काय सांगू तरी. आणि असं वाटतं की मी सर्व किचन धुवून काढलेले, घासून वगैरे धुवून घेतलेले, पण अजिबात नाही. मी खूप बरेच दिवस झाले अजून धुतलं नाही माझं किचन. मी फक्त असे ह्या पद्धतीने क्लिनिंग करून घेते, म्हणून तरी मला असं वाटतं की मी खूप छान माझं
माझं किचन मस्त चमकतं, घाण नाही अजिबात, स्टाईल वगैरे तेलकट डाग नाही झालेले. आणि आता हे जे फडकं आहे ना पुसण्याचं ते कापड, ते मी मस्त धुवून आणि मस्त स्वच्छ आता सुकायला ठेवून देणार आहे. तर इथं पहा किती छान मस्त क्लिनिंग झालेली आहे. त्यानंतर मी जागी वस्तू ठेवून घेते. इथं सर्व छान नीटनेटकं झालेलं आहे, मस्त छान सर्व गोष्टी लगेचच्या लगेच ठेवून घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या किचनची क्लिनिंग करते. त्याच्यानंतर मग लगेच येतं पार्ट जे नॉन मॉड्युलर किचन असतं तो पार्ट, व्यवस्थित जिथल्या तिथं वस्तू ठेवणं, व्यवस्थित त्या राहणं. म्हणजे ह्या गोष्टी जर केल्या ना तर खरंच व्यवस्थित आपलं किचन दिसेल आणि खूप छान छान वाटेल, मस्त फ्रेश वाटेल. आणि आपला जास्त वेळ किचनमध्ये जात असतो आणि मला किचन फार आवडतं, माझं किचन. कारण की आपण तिथं आपल्या माणसांसाठी छान छान पदार्थ बनवतो. आणि कुकिंग ज्याला ज्याला आवड असेल ना कुकिंगची, त्याला किचन स्वच्छ ठेवायला पण आवडतं. आणि हे एक स्त्रीचं लक्षण आहे, जो किचन स्वच्छ ठेवतो, किचनमध्ये जास्त वेळ त्याला घालवायला आवडतं, त्या बाईला ना मस्त छान पदार्थ बनवायला सुद्धा आवडतात आणि खूप आवडीने ते आपल्या माणसांसाठी बनवत असते. हे एक लक्षण आहे त्या स्त्रीचं. आणि जिला कुकिंग आवडत नाही ना ती किचनच्या पण काही गोष्टी बघत नाही, किचन स्वच्छ करणार नाही. पण ज्या लेडीजला किचन फार आवडत असेल ना ती किचनकडे खूप जास्त लक्ष देते. आणि मला माझं किचन खूप छान ठेवायला आवडतं, जिथल्या तिथं ठेवायला आवडतं. तर इथं पाहू शकता मी छान मस्त जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेते, अजिबात इकडं तिकडं होऊ देत नाही. आणि मला आवडतं म्हणून मी हे रोज जेव्हा किचन आवरायला घेते ना ह्या गोष्टी करत असते आणि मला आवडतात. तर सर्व जिथल्या तिथं ठेवून घेतले सर्व वस्तू. आणि ह्या पॉलिथिन असतात ना मला ओल्या कचऱ्यासाठी लागतात, तर मी त्या एका ठिकाणी ठेवून देते. सर्व एक बॅग आहे, त्याच्यामध्ये मी सर्व जमा करून ठेवलेलं असतं माझ्या ह्या पॉलिथिन्स. मी आता जस्ट सर्व किचन आवरलं. मी काय करते, जॉब पण करायचं आणि त्याच्यानंतर आपलं किचन पण छान अगदी छान दिसावं. आणि काही गोष्टी अशा असतात ज्या आपण क्लीन केल्या ना तर आणखी मग त्या गोष्टी काय होतं सतत वापरायच्या असतात आणि त्या क्लीन नसल्या ना तर खूप गचाळपणा वाटतो, घाण वाटतं आणि त्या गोष्टी नकोय आपल्या घरामध्ये. जसे की तुम्हाला दाखवते, तर आपल्याला हे सारखंच लागत असतं. तर ते काय होतं, सुरी वगैरे ते स्टँड खराब होतं, आपण जे चमचे वगैरे ठेवतो किंवा सुऱ्या ठेवतो ते, आपला खलबत्ता. परत हा किचनचा स्पेस आहे ना तुम्ही पाहू शकता, जर हा तुम्ही नीट नाही ठेवला ना तर इथं सरी घाण साचते. तर इथं पाहू शकता मी हा सुद्धा सारखा क्लीन करते. आणि इथं प्लांट ठेवलेला आहे माझा एक, हा स्वयंपाकासाठी जार, हा माठ माझा असतो. इथे तुम्ही पाहू शकता बेसिंग सुद्धा मी नेहमी घासून टाकते. त्याच्यानंतर तुम्ही हे नळ पाहिलेले ते सुद्धा एकदम क्लीन ठेवते. घासण्या वगैरे जिथलं तिथं बेसिंगचे खाली जे घासण्या आहेत ना ते बेसिंग घासण्यासाठी असतं. हे वरचं आपलं भांड्यांचा वेगवेगळे असतात ते सर्व. परत हे तुम्ही पाहू शकतात स्टाईलवरती पण काही खराब वगैरे काही नाही आहे, व्यवस्थित आहे. इथे पण सर्व अगदी कुठे घाण नाही आहे, छान टापटीप स्वच्छ करून घेतलेले. आता ते सुकून जाणार, आता मी क्लीन केले जस्ट तुम्ही पाहिलं. त्याच्यानंतर माझा गॅस मी कसं व्यवस्थित क्लीन करून ठेवलेला आहे सकाळी स्वयंपाक केलेला. तर तुम्ही पाहू शकता किती क्लीन केलेलं आहे. ही माझी किटल आहे, ती इथं गरम पाण्याची असे स्वयंपाकासाठी यूज किंवा पाणी पिण्यासाठी. इथं माझं ऑर्गनाईज ठेवलेल्या. इथं थोडं छोटं मोठं खाऊचं डबे वगैरे थोडे सध्यापुरता ठेवलेले आहे. इथं सर्व जागच्या जागी सर्व वस्तू जिथलं तिथं ठेवलेलं आहे. हे लागणाऱ्या वस्तू हे तर माझं मला आवडतं म्हणून क्रॉकरी म्हणजे नाही का, हे सगळे ग्लासेस मला आवडतात. तर इथं प्लेट्स वगैरे, हे माझी कुकर आणि हे माझे डबे लागणारे, हे मला जिथं जेवढे लागतात तेवढे ना ते एकात एक घालून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथं एक डबा आहे ना तो त्याच्यामध्ये लाडू ठेवले, ते बेडरूममध्ये असतात. इथं सर्व डबे वगैरे असं ठेवलेलं आहे. तर असं माझं किचन मस्त स्वच्छ करत असते मी. तर इथं पाहू शकता माझं नॉन मॉड्युलर किचन आहे, तरी पण मी व्यवस्थित ठेवलेलं आहे. इथं मला लागणारं साहित्य खाली, इथं कांदे बटाटे लसूणची ट्रॉली, त्याच्यानंतर स्टूल लागणारा, इथं माझ्या कोठ्या. आणि इथे असं छान असे भांडे रचून ठेवलेले आहे. मेंटेन करावं लागतं, नाही तर मग खूप जास्त पसारा धूळ होऊन जाते. आणि असं माझं किचन पाहू शकता तुम्ही.
दुपारच्या वेळेस माझी क्लिनिंग करत असते किचनची. हे मी असं व्यवस्थित रोज असं टापटीप म्हणजे जिथल्या तिथं किचनचं करून घेते. दुपारी आल्यानंतर मुलांना खाऊ घालून देते, त्याच्यानंतर असं आवरून घेते आणि अशी माझ्या छान किचनची काळजी घेते आणि माझं किचन अगदी स्वच्छ चमचमीत आणि खूप छान ठेवत असते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.